नमस्कार मित्रांनो, मी अशोक ताकमोगे आपल्या अशोक्स ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. शेवटच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्राचा जो काही प्राकृतिक भूगोल आहे तो आपण बघितला होता आणि त्यामधील जो काही उर्वरित भाग आहे तोच आपण यापुढे कंटिन्यू करणार आहोत. महाराष्ट्राचा जो काही प्राकृतिक भूगोल आहे त्या प्राकृतिक भूगोलामध्ये आपण कोकणची किनारपट्टी यावरती प्रकाश टाकलेला आहे. त्यानंतर कोकणचे उपविभाग कुठले आहे हे आपण यामध्ये बघितलेलं आहे. त्यानंतर सह्याद्री पर्वत ज्याला आपण पश्चिम घाट म्हणतो त्यावरती सुद्धा आपण प्रकाश टाकलेला आहे. त्यानंतर सह्याद्री पर्वताचे काही डोंगर रंग आहे त्यासुद्धा आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यानंतर सह्याद्री पर्वताचे काही डोंगर रंग आहे त्या डोंगर रंगांचे विभाजन करणारे काही नद्या आहेत त्यासुद्धा आपण या ठिकाणी बघितलेल्या आहे. त्यानंतर महाराष्ट्र पठार ज्याला आपण दख्खनचं पठार असंही म्हणतो हाही भाग आपण शेवटच्या लेक्चरमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आता राहिलेला जो काही भाग आहे तो आपण या ठिकाणी कंटिन्यू करणार आहोत. बघा, आता महाराष्ट्रामध्ये काही बेटे आहेत. बेट म्हणजे काय तर हे आपल्याला सुरुवातीला माहिती पाहिजे. बेट म्हणजे काय, ज्याच्या म्हणजे जमिनीचा असा भाग ज्याच्या चारही बाजूला काय असतं, पाणी असतं, त्याला काय म्हणतो आपण, बेट असं म्हणतो. ठीक आहे, तर बघा, आणि जे काही बेट आहे आपल्याला सरासरी कुठे बघायला भेटतं तर हे कोकणमध्ये आपल्याला हे बघायला भेटतात. बघा, महाराष्ट्रातील बेटांमध्ये खाली काही बेटे आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायचे, जे की परीक्षेमध्ये यावरती वारंवार प्रश्न विचारला जातो. त्यामधील खांदेरी उंदेरी हे बेटे कुठे आहेत बघा, खांदेरी आणि उंदेरी. ठीक आहे, तर हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. सरळ प्रश्न विचारला जातो तर लक्षात ठेवायचे. त्यानंतर कुर्टे बेट कुठे आहे तर सिंधुदुर्गमध्ये येतं, तर हेही लक्षात ठेवायचं. कुर्टे बेट कुठे आहे तर सिंधुदुर्ग. त्यानंतर हा महत्त्वाचा आहे, कासा बेट कुठे आहे तर हे सुद्धा रायगडमध्ये येतं. त्यानंतर घारापुरी बेट कुठे आहे तर हे सुद्धा रायगडमध्येच आहे. आणि अंजनदेव बेट कुठे आहे तर रायगडमध्ये आहे. त्यानंतर कुलाबा आणि जंजिरा ही बेटं कुठे आहेत तर रायगडमध्ये आहे. आता याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न सांगता आला पाहिजे. कुलाबा आणि जंजिरा हे सरासरी सर्वांचं पाठ असतं, सर्वांना माहीत सुद्धा आहे की रायगडमध्ये आहे म्हणून. त्यानंतर हे एक लक्षात ठेवायचं आणि हे एक लक्षात ठेवायचे. यानंतर कुर्टेसुद्धा लक्षात ठेवायचे आणि खांदेरी उंदेरी जे काही जोडबेट आहे ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर मड आणि साष्टी हे जे बेट आहेत हे कुठे तर मुंबईला आहेत. ठीक आहे, आता मी या ठिकाणी ज्यांना गोल केले तेच तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, कोकणामध्ये आपल्याला बीच पाहायला भेटतात. या बीचलाच मराठीमध्ये काय म्हटलं जातं, पुळण असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर बघा, यावर सुद्धा परीक्षेने प्रश्न विचारला जातो, जसं की हरिहरेश्वर हे बीच कुठे आहे, किंवा गणपतीपुळे हे बीच कुठं आहे, किंवा रत्नागिरीला खालीलपैकी कुठली बीच आहे किंवा कुठली पुळण आहे, यावरती परीक्षेने प्रश्न विचारला जातो. ही हरिहरेश्वर जी आहे ती बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये विचारलेली आहे. त्यानंतर मारवी लक्षात ठेवायचं कुठे तर मुंबई उपनगरला आहे. ठीक आहे, मालवण वेंगुर्ले आता हे जर तुमचं पाठही असेल तर सिंधुदुर्गला आहे. त्यानंतर डहाणू, केळवा आणि वसई हे कुठे तर पालघरला. ठीक आहे, तर इथे मालवण आणि वेंगुर्ले, त्यानंतर हरिहरेश्वर, त्यानंतर गणपतीपुळे, ठीक आहे, हे मारवी आणि मनोरी, त्यानंतर हरणे इत्यादी जेवढे काही बीच आहेत त्यावर तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवल्या तरी चालतात. यावरती परीक्षेने वारंवार प्रश्न रिपीट होतात. हरिहरेश्वर जास्त वेळेस विचारलेले आहे, गणपतीपुळे लक्षात ठेवतात. नंतर मालवण बीच कुठं आहे तर लक्षात ठेवायचे सिंधुदुर्गला आहे. ठीक आहे, ज्याच्यावरती मी जास्त फोकस करतोय ना तेच तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा, पुढे जाऊया. आता बघा, महाराष्ट्राची जी काही नदी प्रणाली आहे हा पार्ट आपण आता ठिकाणी कंटिन्यू करणार आहोत. बघू, नदी प्रणाली. ठीक आहे, तुम्हाला सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत हा पूर्व पश्चिम असा पसरलेला आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्राची काही नदी प्रणाली ठरते, म्हणजेच पूर्ववाहिनी नद्या आणि पश्चिम वाहिनी नद्या. बघा, पूर्ववाहिनी नद्या आणि पश्चिम वाहिनी नद्या बघूया काय आहे. बघा, आता पूर्ववाहिनी नद्या कुणाला म्हणायचं तर सह्याद्री पर्वतात ज्या नद्या उगम पावतात आणि दख्खनच्या पठारावरून पूर्वेकडे वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळतात त्यांना काय म्हणायचं आहे, पूर्ववाहिनी नद्या. आता तुम्हाला परीक्षेमध्ये काय करतात, हे खालीलपैकी कुठली पूर्ववाहिनी नदी आहे, खालीलपैकी कुठली नदी बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते, खालीलपैकी कुठली नदी पश्चिम वाहिनी आहे, किंवा खालीलपैकी कुठली नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते. या टाईपचे प्रश्न आतापर्यंत परीक्षेमध्ये
नदी प्रणालीवरती विचारलेले आहेत. आता याच्यामध्ये जे काही 4-5 नद्या आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या. तर पूर्ववाहिनी नद्यांमध्ये या 3 नद्या अतिमहत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये आपली गोदावरी, त्यानंतर भीमा आणि कृष्णा. ठीक आहे, या नद्या अतिमहत्त्वाच्या आहेत. या सर्व पूर्ववाहिनी नद्या आहेत. ओके, नेक्स्ट बघा पश्चिम वाहिनी नद्या. आता पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या? ज्या नद्या सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावतात आणि कोकण किनारपट्टीवरून वाहत जाऊन अरबी समुद्राला जाऊन मिळतात. म्हणजे कोकणातील जवळपास सर्व नद्या आणि नर्मदा आणि तापी या 2 नद्या, या सर्व काय तर पश्चिम वाहिनी नद्या आहेत. आता तुम्हाला या ठिकाणी नर्मदा आणि तापी या 2 नद्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण या नद्या खानदेशामधून वाहणाऱ्या नद्या आहेत आणि या अरबी समुद्राला जाऊन मिळतात, बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत नाहीत. ठीक आहे, तर तुम्हाला परत सांगते, पूर्ववाहिनी नद्या म्हटलं तर गोदावरी, भीमा आणि कृष्णा, आणि पश्चिम वाहिनी नद्या जर म्हटलं तर नर्मदा आणि तापी. ओके, चलो नेक्स्ट पुढे जाऊया. आता काही अशा महत्त्वाच्या नद्या आहेत ज्या नद्यांची उगमस्थान आपल्याला माहिती पाहिजे आणि त्या नद्यांची लांबीसुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. परंतु आणखी गोष्ट लक्षात ठेवायची, नद्यांची जी काही लांबी आहे या ठराविक नद्यांचीच लांबी परीक्षेमध्ये विचारली जाते, परंतु नद्यांचं उगमस्थान मात्र बऱ्याच परीक्षांमध्ये बऱ्याच नद्यांवरती प्रश्न आलेले आहेत. बघूया. गोदावरी नदी जवळपास सर्वांना माहिती आहे. गोदावरी नदीची काही लांबी आहे ती महाराष्ट्र राज्यामध्ये किती आहे तर 668 आहे आणि पूर्ण भारतात जर आपण विचार केला तर गोदावरीची काही लांबी आहे ती जवळपास 1400 किलोमीटरच्या आसपास आहे. आणि गोदावरीचं काही उगमस्थान आहे ते कुठे आहे तर त्र्यंबकेश्वर. गोदावरीचं जे काही उगमस्थान आहे ते कुठे आहे तर त्र्यंबकेश्वर, आणि त्र्यंबकेश्वर कुठे आहे तर नाशिकमध्ये. ठीक आहे, त्यानंतर बघा अति महत्त्वाची काही नदी आहे ती आहे आपली भीमा नदी. आता या भीमा नदीचं काही उगमस्थान आहे ते कुठे आहे तर भीमाशंकर, पुणे, ते लक्षात ठेवायचं आहे. आणि भीमा नदीची महाराष्ट्रातील जी काही लांबी आहे ती आहे जवळपास 451 किलोमीटर. परंतु मी तुम्हाला या ठिकाणी रिकमेंड करेन की भीमा नदी भीमाशंकर, पुणे एवढंच लक्षात ठेवायचं आहे. 451 किलोमीटर ती महाराष्ट्रामध्ये वाहते, तेवढं लक्षात ठेवलं तर ॲडिशनल माहिती आहे. पण 451 किलोमीटर यावरती परीक्षेमध्ये प्रश्न जास्त वेळेस तुम्हाला दिसणार नाही. गोदावरीवरती मात्र हा प्रश्न वारंवार विचारलेला आहे. नेक्स्ट बघा कृष्णा नदी आहे. कृष्णा नदीची जे काही उगमस्थान आहे ते कुठे आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर या ठिकाणी. त्यानंतर तापी नदी आहे, तर तापी नदी जी आहे तिचं जे काही उगमस्थान आहे ते मध्य प्रदेशामध्ये बैतूल या ठिकाणी आहे. आणि नर्मदा नदीचे जे काही उगमस्थान आहे ते मध्य प्रदेशातील अमरकंटक या ठिकाणी आहे. ठीक आहे, तर बघा या 5 नद्या आपल्यासाठी अतिमहत्त्वाच्या आहेत. हे मोस्ट IMP प्रश्न आहेत. ओके, तर गोदावरी सुरुवातीला बघा, गोदावरीची महाराष्ट्रातील लांबी विचारली 668. गोदावरीचं उगमस्थान त्र्यंबकेश्वर, नाशिक. भीमा नदीची लांबी 451 किलोमीटर आणि उगमस्थान कुठे आहे तर भीमाशंकर, पुणे. कृष्णा नदी महाबळेश्वर, साताऱ्याला उगम पावते. त्यानंतर तापी नदीसुद्धा मध्य प्रदेशातील बैतूल या ठिकाणी आहे. नर्मदा जर विचारली गेली तर मध्य प्रदेशातील अमरकंटक या ठिकाणी. ओके, आता बघा आता जी काही तुमची लांबी आहे, लांबीवरती प्रश्न विचारला गेला तर तापी नदीची काही लांबी आहे ती महाराष्ट्रामध्ये किती आहे तर 208 किलोमीटर. त्यानंतर नर्मदा जी आहे तर नर्मदा नदीची किती आहे महाराष्ट्र राज्यामध्ये 54 किलोमीटर. ओके, आता या तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी परीक्षेमध्ये विचारली जाते. नर्मदा नदीची लांबीसुद्धा परीक्षेमध्ये विचारली जाते. ओके, तर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चाल. नेक्स्ट बघा पैनगंगा जी काय आहे, पैनगंगेचं उगम कुठं आहे तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये अजिंठा या ठिकाणी. वर्धा नदी आहे, वर्धा नदीचा काही उगम आहे मध्य प्रदेशातील सातपुडा या ठिकाणी. नंतर वैनगंगा नदी आहे, तर वैनगंगेचा काही उगम आहे तो सातपुड्यामधील सिवनी या ठिकाणी आहे. ठीक आहे, तर हा जो काही बॉक्स आहे यामध्ये जास्तीत जास्त तुमचे क्वेश्चन कव्हर होतील. ठीक आहे, तर जो काही भाग मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला तो तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवसा अशी अपेक्षा करूया आपण. ओके, पुढे जाऊया.
काही नद्यांची संगमस्थानं या ठिकाणी दिलेली आहेत. तर नद्यांची जी काही संगमस्थान आहे यावरती सुद्धा परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात. म्हणजेच एकूणच काय तर नदी प्रणाली हा जो काही टॉपिक आहे महाराष्ट्राच्या भूगोलमधला त्यावरती परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. आता या ठिकाणी मी तुम्हाला जे काही अतिमहत्त्वाची संगमस्थानं आहेत या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. तसे बघितलं तर खूप सारी संगमस्थानं आहेत, परंतु यापैकी कमीत कमी 5 ते 6 परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात. बघा, प्रवरा आणि मुळा या नद्यांचं काही संगमस्थान आहे ते कुठे तर नेवासे या ठिकाणी. नेवासे कुठे येते तर अहमदनगर इथे. ठीक आहे. प्रवरा, मुळा, नेवासे, अहमदनगर. त्यानंतर कृष्णा आणि पंचगंगा नरसोबाची वाडी कोल्हापूरला. त्यानंतर कृष्णा आणि कोयना यांचं संगमस्थान कुठे येतं कराड प्रीती संगम. ठीक आहे. आता हे जे काही 3 संगमस्थान आहेत हे परीक्षेमध्ये येण्याच्या दृष्टीने अतिमहत्त्वाचे आहेत. ठीक आहे. पहिलं, दुसरं आणि तिसरा. ठीक आहे. तर जे अतिमहत्त्वाचे आहेत ते तुम्हाला पाठ करायचे आहेत. त्यानंतर कृष्णा आणि वेण्णा आहे ते कुठे तर माहुली साताऱ्याला. कृष्णा व येरळा ब्रह्मनाळ सांगली. त्यानंतर तापी आणि पूर्णा चांगदेव. त्यानंतर तापी आणि गोमती या नदी संगमस्थान कुठे आहे तर प्रकाशे नंदुरबार जिल्ह्यामध्ये. त्यानंतर गोदावरी आणि प्राणहिता यांचं संगमस्थान कुठे आहे तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये सिरोंचा या ठिकाणी. आता बघा, गोदावरी आणि प्राणहिता याच्यावरती परीक्षेने प्रश्न विचारला जातो. तर सिरोंचा हे ठिकाण लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा, तापी आणि पांझरा धुळ्यातील मुढावद या ठिकाणी. त्यानंतर गोदावरी आणि प्रवरा टोके अहमदनगर. ठीक आहे. तर हे सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर भीमा, मुळा आणि मुठा या 3 नद्यांचा संगम कुठे होतो पुणे जिल्ह्यातील वाळके या ठिकाणी. बघा, इंद्रावती, पर्लकोटी आणि पामुल गौतमी यांचा संगम कुठे होतो तर भामरागड या ठिकाणी. त्यानंतर पैनगंगा आणि पूस हिवरा यवतमाळ जिल्ह्यामध्ये. पैनगंगा आणि वर्धा जुगाद हे कुठे येतं तर यवतमाळमध्येच. वर्धा आणि बेंबळा कुठे येतं नांदेसावंगी यवतमाळ. वर्धा आणि रामगंगा कुठे येतं रामतीर्थ यवतमाळ. वर्धा आणि पैनगंगा कुठे वाडा चंद्रपूर. वैनगंगा आणि वाघ कुठे तर गोंदिया जिल्ह्यातील काटी या ठिकाणी. त्यानंतर वैनगंगा आणि सूर कुठे तर भंडाऱ्यामध्ये. ओके, चला पुढे जाऊया. वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा गडचिरोली जिल्ह्यामध्ये चपराळा या ठिकाणी. तर हा अतिमहत्त्वाचा संगम आहे वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा. त्यानंतर मुळा मुठा या नद्यांचा संगम कुठे होतो पुणे जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. मुळा मुठा आता सर्वांना माहिती आहे तर पुणे जिल्हा. ठीक आहे. आणि यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर बघा, कुकडी आणि घोड कुठे येतं शिरोळ जिल्ह्यामध्ये पुणे. त्यानंतर मुळा, मुठा आणि भीमा कुठे येतं रांजणगाव. त्यानंतर भीमा आणि नीरा नदी नीरा नरसिंगपूरला आहे. आणि शेवटचा जो काही संगम आहे तो आहे कृष्णा आणि वारणा कुठे आहे तर हरिपूर जिल्हा सांगली. ओके, तर या प्रकारे बघा जे काही नद्यांची संगमस्थान आहे आणि त्यातही जे मी सांगितले ते तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. बघा, अतिमहत्त्वाचे कुठले प्रवरा आणि मुळा नेवासे अहमदनगर. कृष्णा आणि पंचगंगा कुठे तर नरसोबाची वाडी. त्यानंतर कृष्णा आणि कोयना कुठे तर कराड. आणि कराड कुठे कराडलाच म्हणजेच कृष्णा आणि कोयना जो काही संगम आहे तो कुठे प्रीतिसंगम. ठीक आहे, त्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर गोदावरी आणि प्राणहिता यांचं सिरोंचा गडचिरोली. त्यानंतर गोदावरी आणि प्रवरा टोके अहमदनगर. ओके, त्यानंतर वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा गडचिरोली जिल्ह्यामध्ये चपराळा, मुळा मुठा पुणे. ठीक आहे. अशा प्रकारे हा जो काही पार्ट आहे तो लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे संगम स्थानांमध्ये. ठीक आहे. माहीत नसेल तर लिहून ठेवायचे. आता तुम्हाला पुस्तकांमध्ये सुद्धा हे अवेलेबल असतं, पण ज्यांच्याकडे पुस्तकं नसेल त्यांनी नुकतीच सुरुवात केलेली असेल त्यांच्यासाठी हे मात्र महत्त्वाचं आहे. पुढचा पार्ट आपण या ठिकाणी बघूयात. आता बघा, पंचगंगा ही जी काही नदी आहे
त्या नावातच तुम्हाला दिसते पंच, म्हणजेच 5 नद्यांचा हा समूह आहे. तर पंचगंगेमध्ये कुठल्या कुठल्या नद्या आहेत, तर कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती, म्हणजे टोटल बघितलं तर 4च नद्या आहेत आणि सरस्वती मात्र गुप्त मानली जाते. तर परीक्षेमध्ये याच्यावरती वारंवार परीक्षेत प्रश्न येतो. पंचगंगा नदी जिल्हा विचारला जातो. पंचगंगेमध्ये खालीलपैकी कुठली नदी नाही हेही विचारलं. पंचगंगा नदीमध्ये खालीलपैकी कुठली नदी सरस्वती, कुठली नदी ही गुप्त नदी आहे, तर त्याचं उत्तर काय, तर सरस्वती. या प्रकारे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुढे बघूया. आता राज्यामधून दोनदा प्रवेश करणाऱ्या नद्या कोणत्या? राज्यामधून दोनदा प्रवेश करणाऱ्या नद्या कोणत्या? तर यामध्ये 3 नद्या लक्षात ठेवायच्या आपल्याला. एक गोदावरी, दुसरी मांजरा आणि तिसरी आहे तापी. ओके, तर गोदावरी, मांजरा आणि तापी. तर या अशा 2 नद्या ज्या राज्यातून दोनदा वाहतात. म्हणजेच काय, महाराष्ट्रातून वाहते, दुसऱ्या राज्यात जाते आणि परत राज्यात येते. ठीक आहे, अशा प्रकारे हे आपण या ठिकाणी कन्सिडर करतो. त्यानंतर बघूया महाराष्ट्रातील काही धरणे. धरणांमध्ये असणारा जो काही पाणसाठा आहे त्याला दिलेलं नाव, त्याला आपण जलाशय म्हणतो, आणि जिल्हा. तर सुरुवातीला भंडारदरा हे जे काही धरण आहे हे कोणत्या नदीवर आहे, तर प्रवरा नदीवरती आहे. आणि त्याच्या जलाशयाला कुठलं नाव दिले, ऑर्थर लेक. आणि जिल्हा कुठला आहे, तर अहमदनगर. अतिशय महत्त्वाचं, परीक्षेमध्ये खूप महत्त्वाचं आहे, बेस्ट IMP म्हणून तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालतं. नेक्स्ट आहे भाटघर. कोणत्या नदीवर आहे, वेळवंडी नदी आहे. आणि वेळवंडी जी काही नदी आहे तिच्यावरती जे काही धरण आहे त्याला काय कुठलं नाव आहे, तर भाटघर. जलाशयाला कुठलं नाव दिलं आहे, हेसाजी कंक. जिल्हा कुठला आहे, तर पुणे. ठीक आहे. नेक्स्ट गंगापूर धरण आहे आणि कुठली नदी, गोदावरी. जिल्हा कुठला आहे, नाशिक. आता गंगापूर जे आहे हे गंगापूर हे भारतातील पहिलं मातीचं धरण आहे. हे आपल्याला या ठिकाणी व्यवस्थितपणे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर माजलगाव हे धरण कुठे आहे, तर बीड जिल्ह्यामध्ये. कुठल्या नदीवर आहे, सिंदफणा नदीवरती आहे. आता यातील बरेच असे धरणं आहेत ज्याच्या जलाशयाची नावं आपल्याला अद्याप माहिती नाहीत किंवा ते दिलेले नाहीत. ठीक आहे, किंवा ज्या धरणाच्या नावावरून त्याला ओळखलं जातं, परंतु काही अशी धरणं आहेत त्यांच्या जलाशयाला विशिष्ट असं नाव दिलेलं आहे. बघूयात. जायकवाडी धरण आहे. जायकवाडी धरण कुठल्या नदीवरती आहे, गोदावरी. आणि जलाशयाला कुठलं नाव आहे, नाथसागर. आणि जिल्हा कुठला आहे, छत्रपती संभाजीनगर. ओके. नेक्स्ट बघा. त्यानंतर दारणा नदी आहे. धरणाचं नाव सुद्धा दारणाच आहे आणि जिल्हा कुठला आहे, तर नाशिक आहे. त्यानंतर बिंदुसरा धरण आहे. नदीचं नावही बिंदुसरा आहे आणि जिल्हा कुठला आहे, तर बीड. त्यानंतर येलदरी आणि सिद्धेश्वर यांच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. आता येलदरी हे कुठे आहे, तर पूर्णा नदीवरती आहे. आणि सिद्धेश्वर सुद्धा कुठल्या याच्यावर आहे, तर पूर्णा नदीवरतीच आहे, फक्त जिल्हा त्यांचा चेंज आहे. आता येलदरी धरण हे हिंगोलीमध्ये येतं आणि सिद्धेश्वर हे कुठे येतं, तर परभणीमध्ये येतं. ठीक आहे, तर सिद्धेश्वर म्हटलं की परभणी आणि येलदरी म्हटलं तर हिंगोली. ठीक आहे. नेक्स्ट बघा. पानशेत हे धरण खालीलपैकी कुठल्या नदीवर आहे, त्या नदीचं नाव काय, तर अंबी. आणि जिल्हा कुठला आहे, तर पुणे जिल्हा. आणि जलाशयाला तानाजी सागर असं नाव दिलेलं आहे. खडकवासला धरण मोठा नदी आणि जिल्हा कुठला आहे, तर पुणे. त्यानंतर मुळशी धरण आहे. नदीचं नाव आहे मुळा आहे आणि जिल्हा कुठला आहे, तर पुणे जिल्हा. नेक्स्ट पार्ट बघूया आपण. त्याच्यामधलंच पुढलं धरण आहे राधानगरी धरण. राधानगरी जे काही धरण आहे ते भोगावती नदीवरती आहे. आणि राधानगरी जलाशयाला कुठलं नाव आहे, तर लक्ष्मीसागर. आणि जिल्हा कुठला आहे, कोल्हापूर. त्यानंतर कोयना धरण, नदीचं नावसुद्धा कोयनाच आहे आणि जलाशयाला दिलेलं नाव आहे शिवाजी सागर. आणि जिल्हा कुठला आहे, तर सातारा. त्यानंतर वीर धरण, नदीचं नाव नीरा आहे आणि जिल्हा कुठला आहे, तर पुणे जिल्हा. तोताडोह, नदीचं नाव पेंच आहे आणि
या नदीच्या जलाशयाला, या धरणाच्या जलाशयाला जे काही नाव दिलं ते आहे मेघदूत जलाशय. जिल्हा आहे नागपूर. त्यानंतर वरसगाव धरण आहे मुळा नदीवरती आणि वीर बाजी पालसकर हे त्याच्या जलाशयाला दिलेलं नाव आहे. त्यानंतर धोम धरण कृष्णा नदी, जिल्हा सातारा. त्यानंतर चांदोली धरण आहे, कुठल्या नदीवरती आहे तर वारणा नदी आहे आणि जिल्हा कुठला आहे तर सांगली. त्यानंतर बघा काळमावाडी धरण आहे दूधगंगा नदीवरती आणि जिल्हा कुठला आहे कोल्हापूर. त्यानंतर महान धरण आहे काटेपूर्णा नदीवरती आहे आणि जिल्हा आहे तिचा अकोला. त्यानंतर नळगंगा धरण आहे, नळगंगा नदीवरतीच आहे, बुलढाणा जिल्ह्यामध्ये येतं. त्यानंतर सुसरी धरण आहे, गोमती नदी आहे आणि जिल्हा जळगाव. त्यानंतर दहीगाव किंवा त्याला जामदे असं नाव दिलेलं आहे धरणाला, गिरणा नदीवरती आहे आणि जिल्हा कुठला आहे तर जळगाव. त्यानंतर सय्यदनगर धरण आहे, नदीचं नाव पांझरा आणि जिल्हा धुळे. त्यानंतर इसापूर धरण, पैनगंगा नदी, जिल्हा यवतमाळ. सायखेड धरण, खुनी नदी, यवतमाळ जिल्हा. उजनी धरण, भीमा नदी आणि यशवंत सागर हे त्याला दिलेलं नाव आहे जलाशयाला. आता बघा यामधील जे तुम्हाला सांगतोय किंवा जे मी या ठिकाणी विशेष भर देऊन सांगण्याचा प्रयत्न करतोय असेच या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत, कारण यामध्ये डेटा खूप सारा आहे आणि कन्फ्युजन होण्याचे जास्त चान्सेस आहेत. बघा यातील सुरुवातीला राधानगरी लक्षात ठेवायचे, अतिशय महत्त्वाचं आहे. कोयना सुद्धा लक्षात ठेवायचे, तर राधानगरी, कोयना. वीर धरण, नीरा नदी. त्यानंतर वीरबाजी पालसकर हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर धोम धरण कुठल्या जिल्ह्यात आहे तर सातारा, कुठल्या नदीवरती आहे कृष्णा नदी. त्यानंतर चांदोली सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, कुठली नदी आहे तर वारणा नदी. ठीक आहे, आणि जिल्हा सुद्धा लक्षात ठेवायचे सांगली. त्यानंतर बघा हे उजनी लक्षात ठेवायचं आहे. यावरती परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके, म्हणजे आता यामध्ये मी जे सांगितले हेच तुम्हाला व्यवस्थितपणे करायचे आहेत. मग इतर करायचे नाहीत का असं नाही, इतर सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे, परंतु जो काही भर आहे आपला मात्र यांच्यावरतीच ठेवायचं आहे जे मी या ठिकाणी सांगितलेले आहेत. आता जे पोलीस भरती सोडून इतर अभ्यास करतात त्यांनी मात्र सर्व या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. MPSCमध्ये नंतर याच्यामध्ये जोड्या लावा असा प्रश्न येत असतो. ठीक आहे, त्यानंतर बघा नद्या आणि त्यांच्या उपनद्या. सुरुवातीला गोदावरी नदी, गोदावरीला डाव्या बाजूने कुठल्या नद्या मिळतात आणि उजव्या बाजूने कुठल्या नद्या मिळतात हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. बघा गोदावरीला डाव्या बाजूने कादवा, शिवना, खाम, दुधना, दक्षिण पूर्णा, प्राणहिता आणि इंद्रावती या नद्या मिळतात. कुठल्या बाजूने डाव्या बाजूने. ठीक आहे, आता बघा गोदावरी नदीला मी जेवढ्या नद्या सांगितल्या डाव्या बाजूने मिळणाऱ्या त्या या ठिकाणी आपण बघितल्या. यामध्ये अतिशय महत्त्वाची नदी कुठली आहे इंद्रावती, कुठल्या बाजूने भेटते तर डाव्या बाजूने भेटते. परंतु पोलीस भरतीच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर या ठिकाणी फक्त नदी आणि उपनदी यावरती सरासरी प्रश्न विचारलेले असतात. ओके, परंतु पुढे जाऊन जर तुम्ही आणखी इतर परीक्षांचा जर अभ्यास करणार असाल तर मात्र तुम्हाला डावी बाजू आणि उजवी बाजू हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. बघा गोदावरीला उजव्या बाजूने किंवा दक्षिणेकडून मिळणाऱ्या नद्या कोणत्या तर धारणा, प्रवरा, मुळा, बोर, सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका, मांजरा आणि मन्याड. ठीक आहे, तर या नद्या गोदावरीला उजव्या बाजूने म्हणजे दक्षिणेकडून या ठिकाणी मिळतात. ठीक आहे, पुढची नदी बघा भीमा नदी. तर भीमा नदीला डाव्या बाजूनेच म्हणजे उत्तरेकडनं मिळणाऱ्या नद्या कुठल्या आहेत बघा गोदावरी नदी डाव्या बाजूने कादवा, शिवना, खाम, दुधना, दक्षिण पूर्णा, प्राणहिता आणि इंद्रावती. तर उजव्या बाजूने धारणा, प्रवरा, मुळा, बोर, सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका, मांजरा आणि मन्याड नदी. ठीक आहे, त्यानंतर नदीचं नाव आहे भीमा. डाव्या बाजूने म्हणजेच उत्तरेकडनं मिळणाऱ्या वेळ, कुकडी, मीना, सीना, घोड आणि पुष्पावती. तर
उजव्या बाजूने म्हणजे दक्षिणेकडून मिळणाऱ्या भामा, इंद्रायणी, पवना, मुळा, मुठा, कर्रा, बोर, नीरा आणि मान. त्यानंतर कृष्णा नदी आहे. त्या कृष्णा नदीला डाव्या बाजूने म्हणजे उत्तरेकडे मिळणाऱ्या नद्या कोणत्या तर एरळा, नंदला आणि अग्रणी. आणि उजव्या बाजूने जर म्हटलं तर म्हणजे दक्षिणेकडनं कोयना, वेण्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा आणि वेदगंगा. त्यानंतर वर्धा नदी आहे. तर वर्धा नदीला डाव्या बाजूने कार, वेणा, जाम, बोर, नंद, इरई आणि वैनगंगा. आणि उजव्या बाजूने म्हटलं तर माडू, पेनगंगा, वेंबला आणि नेरुळा. ठीक आहे. तर वैनगंगा आहे नेक्स्ट. डाव्या बाजूने याला मिळतात वाघ, चुलबंद, गाढवी आणि दिना. तर उजव्या बाजूने कन्हान, मूल, सूर, बावनथडी, पेंच आणि नाग इत्यादी नदी या ठिकाणी दिसतात. नेक्स्ट आहे पैनगंगा नदी. या पैनगंगा नदीला डाव्या बाजूने पूस, विदर्भा, वाघाडी, खुनी आणि अरुणावती या नद्या मिळतात. तर उजव्या बाजूने कयाधू ही एकमेव नदी मिळते. आता उजव्या बाजूने मिळणारी जी काही कयाधू नदी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. बऱ्याच परीक्षांमध्ये आतापर्यंत विचारलेली आहे आणि इथून पुढे येणाऱ्या एक्झामसाठी सुद्धा ती महत्त्वाची आहे. त्यानंतर काही नद्या आणि नद्यांच्या काठावरचे शहर बघूयात आपण. या सुरुवातीला गोदावरी नदी. आता गोदावरी नाशिक आहे, पैठण आहे, गंगाखेड आहे आणि नांदेड आहे. पैनगंगा नदी मेहकर, बुलढाणा हे शहर या नदीच्या काठावरती आहे. नंतर वाघाडी नदी आहे तर घाटंजी, यवतमाळ. त्यानंतर खुनी नदी पांढरकवडा, यवतमाळमधलं. अरुणावती नदी अरणी. तर हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा वर्धा नदी. वर्धा नदीच्या काठावरती पुलगाव आहे. वैनगंगा नदी पवनी आहे, भंडारा आहे, गडचिरोली आहे, चारमोशी आहे, अहेरी आणि सिरोंचा. मुळा मुठा नदी पुणे. इंद्रायणी नदी देहू, आळंदी. कर्रा नदीच्या काठावरती जेजुरी आहे. भीमा नदी तिच्या काठावरती आहे पंढरपूर. त्यानंतर कृष्णा नदी आहे. कृष्णा नदीच्या काठावरती वाई आहे, कराड आहे, सांगली आहे, औदुंबर आहे, नृसिंहवाडी आहे. त्यानंतर पंचगंगा जिला आपण कोल्हापूरची काय म्हणतो जीवनवाहिनी. या नदीच्या काठावरती कोण असणार आहे साहजिकच नावातच आहे तर कोल्हापूर. निर्गुणा नदी आहे नेक्स्ट पातूर अकोल्यामधलं. मास नदीच्या काठावरती शेगाव बुलढाण्यातलं. नंतर मोरणा नदी आहे अकोला आहे. त्यानंतर बघा नळगंगा नदी आहे तर मलकापूर हे शहर तिच्या काठावरती आहे. तिस्तूर ही नदी आहे तिच्या काठावर चाळीसगाव येतं. पांझरा नदी धुळे येतं. कान ही नदी साक्री हे शहर येतं. तर अरुणावती नदीच्या काठावरती शिरपूर आहे. त्यानंतर बुराई नदी आहे तिच्या काठावरती शिंदखेडा आहे. नंतर गोमती नदी शहादा येतं. त्यानंतर नर्मदा नदीची उपनदी उदाई तिच्या काठावरती कुठलं येतं धडगाव नंदुरबार जिल्ह्यामध्ये येतं. ठीक आहे. तर या ठिकाणी सुद्धा जे मी सांगतोय तेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा गोदावरी याच्यावरती प्रश्न येतो परीक्षेमध्ये. नाशिक हे शहर कुठल्या नदीच्या काठावरती आहे किंवा नांदेड हे शहर कुठल्या नदीच्या काठावरती आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा पैनगंगा नदीच्या काठावरती कुठलं शहर आहे तर मेहकर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर गडचिरोली भंडारा हे शहर कुठल्या नदीच्या काठी आहे तर वैनगंगा नदीच्या काठावरती. त्यानंतर मुळा मोठा सर्वांना माहिती पुणे. त्यानंतर इंद्रायणीवरती प्रश्न परीक्षेमध्ये येतो तर देहू आणि आळंदी हे जे काही महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे ते या ठिकाणी येतात. त्यानंतर कर्रा नदीच्या काठावरती जेजुरी हे सुद्धा एक फेमस तीर्थक्षेत्र आहे. त्यानंतर भीमा नदीच्या काठावरती कुठलं आहे तर पंढरपूर. तर हे सुद्धा सर्वांनाच माहिती आहे. त्यानंतर बघा कृष्णा नदी आहे तर कृष्णा नदीच्या काठावरती वाई, कराड, सांगली, औदुंबर आणि नृसिंहवाडी. तर या ठिकाणी वाई, कराड आणि सांगली लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर कोल्हापूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावरती वसलेलं आहे तर या ठिकाणी कोल्हापूर लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर जेवढे शहरं मी सांगितले तेवढेच तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण राहिलेला पार्ट या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये जो काही भाग या ठिकाणी राहतो तो आपण या ठिकाणी कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
तर व्हिडिओ जो आहे तो व्यवस्थितपणे या ठिकाणी अभ्यासायचा आहे आणि व्हिडिओ जर आपल्याला आवडत असेल तर निश्चितच तो आपल्या मित्रांना फॉरवर्ड करायचा आहे आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.